जय हनुमान वाहुली संघानं अंतिम 3 मध्ये धडक दिली आहे। गतवर्षी देखील चांगली कामगिरी वाहुली संघाची राहिली होती स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना। पहिला बॉल दीपेश साठी होता, बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचा होता, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये नीटचा संपर्क झाला नाही, एज लागलेली आहे। विकेट कीपर कडून थोडी चूक घडलेली आहे। एक धाव मिळाली पहिल्या बॉलवर। दीपेश आणि गौरव ही सलामीची जोडी आहे एसके सापे संघाकडून। एसके स्पोर्ट्स इट्स नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड। एक फार दर्जेदार संघ आहे। पाहू शकाल येथे संधी निर्माण झाली होती। विकेट कीपरचा थोडासा हलगर्जीपणा पाहायला मिळाला, पूर्णपणे सज्ज नव्हता त्या जेलसाठी विकेट कीपर। पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, हा बॉल देखील हातातून निसटतोय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिल मार्फत, परंतु विकेट कीपरची साथ मिळत नाहीये। पहिल्या 2 चेंडूंवर 2 झेल ड्रॉप झालेत। समीर विकेट कीपरच्या भूमिकेत आहे, वारंवार चुकावत आहेत आणि त्याचा आता भुर्दंड भोगावा लागेल। लो फुल टॉस बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे, 1 बाउंस चौकार। पहिला चौकार या सामन्यातील बॉटमहँडचा जबरदस्त वापर केलाय फलंदाज गौरवने। झेल ड्रॉप झाल्यानंतर फलंदाज आणखी जास्त विस्फोटक होत असतात। लवली बॉल, ग्रेट पीस ऑफ बॉलिंग। जास्त मोठे फटके खेळण्याची मुभा मिळणार नाहीये हे दाखवून देत असताना सातत्याने गोलंदाज साहिल, युवा गोलंदाज आहे पण प्रभावी मारा करताना दिसतोय। मागच्या मॅच मध्ये अथर्वला आपण पाहिलं वाफाळे बी संघाकडून। यावेळेला आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय, फिल्डर उपस्थित आहे वाईडिश लॉंग ऑनला, टिपला गेलाय जबरदस्त झेल आणि फलंदाज फेल। पहिला धक्का बसतोय एसके स्पोर्ट्स सापे टीमला। खेळले जातात तेव्हा कुठेतरी मिडविकेट किंवा स्क्वेअर लेग कडे खेळणं गरजेचं असतं, परंतु हा बॉल समोर उडवला होता। थोडासा चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं, तेव्हा कुठेतरी मिडविकेट किंवा स्क्वेअर लेग कडे खेळण्याची संधी मिळाली असती। जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता, ते देखील एक कारण राहिलं की बॉल थोडा समोर निघून गेला, फिल्डरला शोधत निघून गेला। चांगला झेल संपन्न केला डीप मध्ये। दिलीपनं खूप चांगला झेल स्वीकारलाय। 5 धावांवर पहिला धक्का बसलाय। नवीन फलंदाज खेळपट्टीवर ऋषिकेश। इथे देखील झेल उडाला होता, मात्र कॅच ड्रॉप होते। काय चाललंय, काय इव्हेंटफुल षटक आहे, गोलंदाजी अफलातून आहे, परंतु हवी तशी साथ क्षेत्ररक्षकांची आणि विकेट कीपरची मिळाली नाही। विकेट कीपर कडून 2 झेल ड्रॉप झाले आणि आता ऋषिकेशचा देखील झेल ड्रॉप झाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये। ओव्हर पिच बॉल होता, थोडी जागा बनवली, इनसाइड आउट फटका मारला होता, थोडंसं फिल्डरला स्वतःच्या डावीकडे जावं लागलं होतं। कॅच ड्रॉप। मिथुन ठाणगे यांच्याकडून ऋषिकेश पाटील साठी पारितोषिक आहे। सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल आणि ऋषिकेश सर्वांनाच माहिती आहे पडगा परिसरामध्ये की किती घातक फलंदाज आहे। एक हाती सामना फिरवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाला तो उद्ध्वस्त करू शकतो। त्याचा झेल ड्रॉप झालाय। केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक ही देखील स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे अंजूरमध्ये। A1 जोडीची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये काल नावा संघाने चुका केल्या होत्या क्षेत्ररक्षणामध्ये। हेमंत पाटील गावदेवी केवणी संघाचा फलंदाज, त्याचबरोबर भावेश, दोन्ही सलामीवीरांची झेल ड्रॉप केले होते आणि 76 धावांचा पाठलाग करायचा होता 5 ओव्हर्समध्ये। अखेर दोन्ही सलामीवीरांनीच तो सामना संपन्न केला, फिनिश केला। जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला होता।
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील रोहित शर्माचं वारंवार उदाहरण दिलं जातं. 264 धावांची त्याची ती इनिंग्स श्रीलंकेविरुद्ध. फार लवकर त्याचा झेल ड्रॉप करण्यात आला होता सुरुवातीलाच आणि तदनंतर अक्षरशः थैमान घातलं होतं रोहित शर्मानं. अशी अनेक उदाहरणं देता येतील. स्टीवाचा सुटलेला झेल 99च्या वर्ल्ड कपमध्ये हर्षल गिफ्टच्या हातातून, ती देखील एक फार मोठी स्टोरी आहे. स्विच हिटचा वापर आता ऋषिकेश बरसायला सुरुवात झालेली आहे. लाजवाब फटका, चौकार. गणेश पाटील यांनी कौतुक केलेलं आहे जय हनुमान वाहुली संघाचं या आयोजनासाठी. खूप छान आयोजन केलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. थँक्यू सो मच. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. क्षेत्ररक्षण गोलंदाजांच्या पाठीचा कणा असतो. क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं फार गरजेचं असतं कुठल्याही गोलंदाजासाठी, तेव्हाच तुमचा संघ पुढे जाऊ शकतो. गोलंदाजाने चांगली कामगिरी कितीही केली, मात्र झेल उडालेले जर खेळाडूंनी टिपले नाहीत तर मात्र कठीण आहे तुमच्यासाठी. सापे संघाचे देखील अनेक पाठीराखे ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. मैदानाच्या अवतीभोवती देखील आता क्रिकेट रसिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. निकेश बजागे यांच्याकडून बेस्ट ऑफ लक SK सापे अँड दीपेश मागे यांच्यासाठी. SK एंटरटेनमेंट प्रेक्षकांना जोडून ठेवतायत. आणि विशेषतः PTCचे जे प्रेक्षक आहेत ते फारच चांगले आहेत मी म्हणेन. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. कंट्रोल फटका आहे. हवेत खेळण्याचा फारसा प्रयत्न नव्हता. एक धाव येथे मिळते. धावसंख्या 11. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये लाईव्ह चॅट ऑन असते आणि प्रेक्षक बऱ्याचदा खेळाडूंना शिवीगाळ देखील करत असतात, तर तसं कोणी करू नये, ते चुकीचंच आहे. मात्र आपले PTC मधील जे प्रेक्षक आहेत ते असं काही करत नाहीत. यावेळेला स्लॉक स्वीपचा वापर करायचा होता. टॉपेज लागले, मात्र बॉल इनफिल्डच्या वरून निघून जातोय आणि येतोय चौकार. दीपेश मागेचा हा पहिला चौकार. फटका देखील मागेच गेला. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून. धावसंख्या 15. दुसरं षटक प्रगती पथावर. साकिब गोलंदाजी करतोय. यावेळेला स्विच हिटसाठी पवित्रा घेतला होता. अचूक टायमिंग साधता आलेला नाहीये. कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित आहे. बॉल आडवेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. SK स्पोर्ट्स सापे संघ टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये रायझिंग स्टार्स पडगा संघाविरुद्ध. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. उंच उडवलाय, उंचच गेलेला आहे, जास्त दूर जाणार नाहीये. मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली. ओ हो, क्षेत्ररक्षण फारच सुमार दर्जाचं आहे. सोपे सोपे झेल येथे ड्रॉप होत आहेत. ऋषिकेशला हे दुसरं जीवनदान मिळालेलं आहे. या अगोदर एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या ओव्हरमध्ये झेल ड्रॉप झाला होता आणि आता मिड विकेट रिजनमध्ये सर्कलमध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. सरावाचा अभाव असावा कदाचित. रायझिंग स्टार्स पडगा संघाचे खेळाडू ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत ते पाहता असंच वाटतंय फारसा सराव त्यांनी केलेला नसावा. यावेळेला समोर लॉफ्टेड फटका आहे. डाऊन द ग्राउंड. यावेळेला संधी मिळणार नाहीये फिल्डरला. बॉल निघून जातोय. सीमारेषा पार. येतोय षटकार. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. तब्बल 4 झेल ड्रॉप झालेत. त्याच्यामध्ये ऋषिकेशचे 2 सोपे झेल ड्रॉप झालेले आहेत आणि आता त्याची झळ सोसावी लागते.
रायझिंग स्टार्स पडगा संघाला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सापे संघाची धावसंख्या 1 बाद 24 आणि आता यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत कोकसे गावचा पहाडी आवाज व्हॉइस ऑफ पीटीसी योगेश पाटील. धन्यवाद अजय गैरत. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जय हनुमान चषक वाहुली या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. चांगली सुरुवात एस के स्पोर्ट्स आपल्या संघाची आपण पाहतोय. सुरुवात थोडीशी संतगतीने झाली होती, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये साकीब एकूण 18 धावा खर्च केल्या. हो, डिलाइटफुल शॉट पाहतो आपण दीपेश मागेच्या बॅटमधून जबरदस्त फटका आणि चेंडू मात्र निघून जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती एक कडाशा मोबदल्यात बाद होणारा फलंदाज आपण पहिला गौरव पाटील बाद झाला 4 धावांचं योगदान दिल्यानंतर. आणि दीपेश मागे आणि आता मात्र ऋषिकेश पाटील हे 2 बॅटर आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला बोलतायत. दीपेशने आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहिलेल्या आहेत. ऋषिकेशने 5 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धावा आपण पाहिले. या ठिकाणी फुलटॉस पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा, फटका हवे झेल पकडला त्या ठिकाणी, परंतु बीमर नो बॉल असल्या कारणाने या ठिकाणी दीपेशला पुन्हा संधी मिळेल. 1+2 एकूण 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पंचांचा फ्री हिटचा इशारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक योग्य निर्णय कंपनीच्या खूपच वर चेंडू मात्र लँडिंग होत होता आणि त्याच अनुषंगानं एक जबरदस्त पंचांची कामगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 31 लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिल्या फेरीतील आपण हा शेवटचा सामना पाहतोय एस के स्पोर्ट्स सापे विरुद्ध रायझिंग स्टार पडगे. आणि यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा मात्र होतो विकेटने मार्गस्थ होतोय. पुन्हा फुल टॉस होता, फ्रीटचा चेंडू होता, ऑन साईडला टर्न केला, डीप स्क्वेअरकडे फिल्डर तैनात आहेत, तर चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि एका धाव्यावरतीच मात्र समाधानी दीपेशला मात्र राहावं लागेल. यानंतर पुढील सामना आपण पाहणार चेरोबा स्पोर्ट वाशेरे विरुद्ध एजी स्पोर्ट ढोले. वॉट मॅच ऑफ आफ्टरनून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. 32 धावा फलकावरती पाहायला म्हणतात. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पुलटा चेंडू ऑन साईडला खेचून मारला, हवेच्या विरोधात स्ट्रोक होता आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल आणि फलंदाज होतो या ऋषिकेश पाटील फेल. थोडंसं पावलांचा वापर केला आपण रिप्लेमध्ये पुन्हा पाहू शकाल. किमान 2-3 पावलं पुढे आला. फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती ऑन साईडला पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता ऋषिकेश पाटीलनं, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र पाहिलं तर साहिलनं अतिशय सुंदर प्रकारे त्या ठिकाणी कॅचिंग त्याच्याकडून पाहायला आपल्याला पाहू शकाल. स्लो मोशनमध्ये ही रिप्ले तुमच्याकडे मात्र आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आले आकाश शास्त्री. दुसरा धक्का सापे संघाला लागताना पाहायला मिळतो. या आलेल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न, हा चेंडू सुद्धा मात्र हवेत होता आणि त्या ठिकाणी सुद्धा मात्र झेल प्रस्थापित केला क्षेत्ररक्षकानं. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी एस के स्पोर्ट्स सापे संघाला
वाटलं होतं की मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला सापे संघ पाहायला मिळतोय, परंतु एकाकी मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना मात्र राजीव स्टार पडगे संघ सुरुवातीला आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती प्रदीप चौकार 4 धावा त्यांनी खर्च केले होते, परंतु त्यानंतर एक जबरदस्त वापसी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली. 32 वरती आतापर्यंत 3 गडी सापे संघाने गमावल्याने आता मात्र या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती आलाय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी दत्ता सुतार. एका बाजूला पाहू शकाल दीपेश मागे आहेत, तर त्यांनी सुद्धा आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. आणि हो इथे मात्र ऑनसाला खेचून मारण्याचा प्रयत्न झालाय, परंतु कावू कॉर्नरवरती फिल्डर सैद्य आहेत, एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि आखो में इशारा पाहायला मिळाला आणि सहजपणे 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावांवर संघाची धावसंख्या पाहिल्या तर 34 वरती जाऊन पोहोचलेला आहे. या ठिकाणी पाहू शकाल योगेश पाटीलसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेले आहेत मिस्टर ओकेश चौधरी यांच्या वतीनं. योगेश पाटील खूपच छान कॉमेंटेटर, थँक्यू सो मच. तुमच्या आशीर्वादानेच आता मात्र नक्कीच या ठिकाणी चांगलं कार्य करतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील आणि सामना करतोय दत्ता सुतार. हो बॅटची कडा पाहायला मिळाली आणि चांगला क्षेत्ररक्षण शॉट थर्ड मॅन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. या शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा रीतीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर एसके स्पोर्ट्स सापे संघानं धावा जोडल्या आतापर्यंत 3 गडी बाद 35. त्यानंतर ओकेश चौधरीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजनाचं सुद्धा मात्र या ठिकाणी भरभरून कौतुक केलेलं आहे. खूपच छानपैकी ही स्पर्धा आपण पाहतोय. नियोजन असावे तर असे. अभिनंदन जय हनुमान वाहुली. खरोखरच सर्वांना गर्व आहे या स्पर्धेवरती, ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर श्याम पाटोल यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेल्या आहेत आणि आदेश तरणे हरिभक्त परायण आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी सुंदर आयोजन वाहुलीकर आणि छान समालोचन एवन जोडी योगी आणि अजय सर. धन्यवाद आदिजी तरणे, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. असंच प्रेम तुमचं राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडून सुद्धा बाळगतोय. त्यानंतर यश धामणे यांच्याकडून सुद्धा बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. बेस्ट ऑफ लक एसके स्पोर्ट्स सापे अँड दीपेश माघे यांच्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. धन्यवाद यश धामणे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. त्यानंतर चिंतामण जाधव यांनी सुद्धा मात्र स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. जय हनुमान टीमचे अभिनंदन, अतिशय सुंदर प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि त्याचमुळे जय हनुमान वावली संघाचं कौतुक केलेलं आहे. धन्यवाद चिंतामणजी जाधव, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. 3 षटकांची समाप्ती, 3 गडी बाद 35 आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज दिलीप. हो इथे मात्र समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु फटका इष्टा कव्हरला सजवलाय. हो माय गॉड, एक वेगळ्या स्टाईलने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, झेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक क्षण असं वाटलं होतं की झेल तिथे पकडला जाईल, परंतु झेल पकडण्यासाठी कुठेतरी थोडीशी झेम तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने घेतली आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी त्याचं संतुलन त्यांनी स्वतःचं गमावलं आणि चिंडू अर्थात धरतीवरती दान होताना पाहायला मिळाला. दत्ताच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार पाहिला. 3 चेंडू आतापर्यंत फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाला आणि एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 39 धावा. फुलटॉस ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न, परंतु टॉपेज आणि एसटी रक्षकाने मात्र बाकीचे पूर्ण कार्य केलं. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि सिंगल धावने 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायझिंग स्टार पडगे संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केला. प्रथमतः फिल्डिंग करता त्याने निर्णय स्वीकारला. सुरुवातीला साहिलने सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती, परंतु तदनंतर साखी प्रदीप थोडेसे महागात पडले. हो जबरदस्त पिकअप शॉट हवेच्या विरोधात होता, परंतु ताकदवर स्ट्रोक. दीपेश मागे इज ऑन फायर.
काय जबरदस्त फटका आपण पाहतोय पूर्णपणे ताकद झुकली या फटक्यावरती फुलटॉस होता आणि त्याच्यावरती परफेक्टली मिडलिंग पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून गेला 6 धाबांसाठी आणि या षटकाराच्या साह्याने धाफलक्यावरती धाबा लागल्या जातात 46. आतापर्यंत 3 विकेट्स इथे मात्र एसके स्पोर्ट्स आपल्या संघाने गमावले. प्रथमतः गौरवनं 4 धाबांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर ऋषिकेश पाटील बाद झाला, त्यांनी 14 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. त्यानंतर आकाश शास्त्री शून्यावरती बाद झाला आणि दीपेश मागे आणि दत्ता सुतारची आता चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. अजून एक फुलटॉस होता परंतु एलिव्हेशन नाहीये. शॉट मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र जोडली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होतोय, धोका असेल त्या ठिकाणी आणि फलंदाज अर्थात बाद आहे की नाही पाहायचं आहे. नॉट आउट, कारण गोलंदाजाने एष्ट्यांवरची जी बेल्स आहे ती खाली पाडलीच नव्हती आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. हा फनी मोमेंट असेल, पाहू शकाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित अशी आहे. म्हणजे गोलंदाजाचा असं एक निर्धार असेल की पंचांना जास्त आपण त्रास द्यायचं नाहीये. आणि या ठिकाणी पहा हा मोमेंट मोये मोये थोडासा अनुभव कमी पडला गोलंदाजाकडे आणि त्याच अनुषंगाने 2 धाबा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मात्र लाईन पाहावी लागेल चुकीची आहे आणि चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या चेंडू बाहेरून निघून जातो. पंचाची दुनियात समांतर वाईटचा इशारा आणि या अवांतरच्या रूपाने धावफलकावरती आता मात्र धावफलकावरती धाबा लागला जातात 49. अजूनही 2 चेंडूचा केलेला आहे आणि आतापर्यंत 14 धाबा या ठिकाणी दिलीपनं खर्च केल्या. हो रिवर्सचा फटका, वॉटर स्ट्रोक, चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धाबांसाठी षटकार. शॉट ऑफ द आफ्टरनून म्हटलं तर बावगा टर्न नाहीये. काय जबरदस्त कनेक्शन. सुहेल शेखच्या वतीने ऑल दी बेस्ट राजीव स्टार संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी स्टार सध्या मात्र या ठिकाणी बनतोय आपल्या संघासाठी अर्थात दीपेश मागे. हलटी फटके खेळतोय. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, चेंडू वेगाने मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. रेस सुरू आहे आणि त्या रेसमध्ये अखेर चेंडूचा विजय होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या इनिंगचा सुद्धा खेळ या ठिकाणी संपूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती एसके स्पोर्ट्स आपल्या संघाने धाबा जोडल्या 59 आणि विजयासाठी राजीव स्टार संघाला आता मात्र 15च्या गतीनं 60 धाबा इथे जोडावा लागतील. त्या धाबांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरते आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे जाणार आहोत. सामना असेल चेरोबा स्पोर्ट वाशिरे विरुद्ध एचजी स्पोर्ट डोळे. डोळे संघाचे संघटनाकडे विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण चेरोबा वाशिरे संघाचे संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल मीनाक्षी स्पोर्ट कांद्री विरुद्ध जय गणेश वापाले ब. याने सुद्धा मात्र पूर्णपणे रेडी राहायचं आहे आणि जाऊया आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. चला एचजी स्पोर्ट डोळे संघ साहिल या आपण आणि नाणेफेकीसाठी या ठिकाणी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय भरतजी जाधव यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. एक जबरदस्त बाटल तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. एकीकडे तुम्ही पाहू शकाल माटे महेंद्र मागे यांचा संघ आहे, तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल ज्युनियर साहिल शेख यांना तुम्ही पाहणार आहात. आणि दोघांकडे क्रिकेटचा विचार केला तर फारसा अनुभव आहे आणि चांगली मॅच रंगात येते मात्र पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. आणि आमचे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. भरतजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकी संपन्न करतो आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी. साहिल शेख कॉल देत आहेत. जय हनुमान बाहुली पर्व 3 असं कॉल होतं, परंतु आलेलं आहे 2024. टॉस आपण जर पाहिलं तर वाशिरे संघाच्या बाजूने लाभलेला आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी.
माटी नक्कीच जी खेळपट्टी आपण पाहिली तर कुठेतरी या फलंदाजांसाठी फारशी चांगली ठरते की गोलंदाजांसाठी तू सुद्धा गोलंदाजी तिथे गेलेली आहेस. असं काही नाही आहे. चांगली टप्प्यावर टाकलं तर गोलंदाजी चांगली आहे आणि चांगली बॅटिंग केली तर बॅटिंग बॅट्समॅन चांगली आहे. विकेट चांगलीच आहे. असं तुला वाटतं की पहिल्या सामन्यामध्ये असं आता एखादं क्षेत्र आहे की आमच्याकडून त्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत. हो नक्कीच, कारण का मीच खराब बॉलिंग टाकली. मला वाटतं मग आता प्रोफेशनल क्रिकेट खेळून मला वाटतं कम से कम 1 महिना झाला बॉलिंगच टाकली नाही कुठे मी. तर मला वेळच भेटत नाही बॉलिंग टाकायचा. त्यामुळे जरा माझ्याकडूनच थोडीच मिस्टेक झाली बॉलिंगची आणि 2 प्लेयर शॉर्ट आहेत आमचे ऑलरेडी 2 बॉलर शॉर्ट आहेत हिरामन आणि उज्ज्वल. तर त्यामुळे मला टाकायला लागली ओव्हर म्हणून माझ्याकडून थोडी चुकी झाली. या मॅचमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करून. आणि मी सुद्धा उल्लेख केला होता की या भरपूर दिवसानंतर महेंद्र गोलंदाजी करतोय, थोडासा वॉर्मअप केला नसावा, परंतु ही मॅच महत्त्वाची आहे कारण साहिल शेखचा संघ तुमच्या अगेन्स्ट आहे. तर त्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न कराल. असा काही नाही आहे, कारण का तो चांगला खेळतो यावर्षी. असा काही नाही, आम्ही चांगल्या बॉलिंग टाकायचा प्रयत्न करू. जेवढे कमी रनामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. पीटीसी मधील स्पर्धा तुम्ही खेळता तर नक्कीच महेंद्र तुझ्या मुखातून आम्हाला ऐकायला आवडेल की या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द. हो, मी माझ्या भाग्यच समजेन, कारण का मी लीग कंटिन्यू टूर करतो. तर मला ही टुर्नामेंट खेळायला भेटली, माझं भाग्यच समजेन मी. क्या बात आहे. हे होते माहिती महेंद्र, तुम्हाला नक्कीच विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. साहिल बॅटिंग करायची आहे, महेंद्र मागे यांचा संघ तुमच्या अगेन्स्ट आहे, तर किती धावसंख्या तुमच्या संघासाठी लाभदायक ठरू शकतील या महत्त्वाच्या मॅचमध्ये. 4 ओव्हरमध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न करू. काय या सामन्यामध्ये काय स्क्वॉडमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळू शकेल. फायदा नाही झालेला आहे. आणि तुकाराम कुठून ते आहे की नाही. नाही, त्यांचा शेड्यूल बिझी आहे. तर की तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेपैकी ते संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला चेरोबा वाशिरे संघानं आणि प्रथम फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारलाय. थँक्यू. तर 60 धावांचा पाठलाग करतो या ठिकाणी रायझिंग स्टार पडगे संघ. प्रति षटकामध्ये आपण विचार केला तर 15च्या धावगतीने तुम्हाला मात्र धावा जोडायच्या आहेत, परंतु या ठिकाणी पाहू शकाल सलामीची जोडी आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतंय. समीर आणि त्याच्या सोबतीला आहेत चेतन. स्ट्राईकला पाहू शकाल समीर आणि नॉन स्ट्राईक फलंदाज चेतन आणि षटकाला सुरुवात करतोय कपिल मागे. चेंडूला मात्र पुढे इथे मात्र ड्राईव्ह केलं अगदी मिडॉनच्या दिशेनं. समीरच्या बॅटमधून ही धाव पाहायला मिळाली. एका धावेनं मात्र वैयक्तिक आणि संघाचं खातं त्याने उघडलं आणि हा षटक फार महत्त्वाचा असेल रायझिंग स्टार पडगे संघाचा विचार केला तर. आणि मला असं वाटतं की रायझिंग स्टार संघाने या सत्रामध्ये दुसरी स्पर्धा मात्र ते खेळतात. पहिली स्पर्धा खालिंगच्या स्पर्धेमध्ये या संघाला मी पाहिलं होतं आणि त्यानंतर आता मात्र वावळीच्या स्पर्धेमध्ये हा संघ मात्र दाखल झाला. हा संघ सुद्धा आपण जर पाहिलं तर या सत्रामध्ये या संघाची बांधणी केली गेली आणि या संघामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त 9 तरुण खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि पाहूया कशा रीतीने खेळ इथे मात्र चांगला करण्याचा प्रयत्न करतायत का. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन. समीर उजवा हाताचा फलंदाज आहे तर चेतन डावकुरे हाताचा फलंदाज आहे आणि कपिल मागे स्पेशलिस्ट पॉवर प्ले गोलंदाज. अनेक वर्षापासून त्याला आपण खेळताना पाहतोय. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आणि मी नेहमीच सूत्र सांगतो कपिल मागेची जर गोलंदाजी चांगली झाली तर मात्र सापे संघ त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असतो. इथे मात्र पाहू शकाल थोडासा चेंडूमध्ये वेग कमी केला आणि थोडासा चेंडूची लेंथ थोडीशी पुढे ठेवली आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. डॉटनं चेंडूची सांगता पाहिली आपण रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल आणि पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने सुद्धा मूव्ह होतोय. खूप चांगले आयोजन आहे, नियोजन आहे. जय हनुमान बाहुली अँड वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट पीटीसी साजिद शेख यांची मात्र कमेंट्स या स्पर्धेसाठी आलेले आहेत. धन्यवाद साजिद शेख. या ठिकाणी पिकअप शॉट हवा के संग और घटा के साथ चेंडूला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधा बांधताना षटकार. याच फटक्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे रायझिंग स्टार फडके संघाला बेस्ट ऑफ लक. एसके स्पोर्ट सापे दक्षिणच्या माध्यमातून या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. अनेक व्ह्युअर्स आता मात्र आपल्या समेत जुळलेले आहेत. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि काय सुंदर फटका तिथे मात्र सजवला चेतननं. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन पाहू शकाल या ठिकाणी विकास भरटच्या माध्यमातून या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. अतिशय चांगलं आयोजन जय हनुमान बाहुली आणि कॉमेंट्री जय आणि योगी सर यांना सुद्धा मात्र या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. धन्यवाद विकास, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आतापर्यंत बिनगडीबाद 7. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव होती, त्याच्यानंतर पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच प्रकारची जर फलंदाजी झाली तर एक चांगल्या स्थितीमध्ये फडके संघ येऊ शकते. परंतु या ठिकाणी चांगला आपल्याला या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय.
आतापर्यंत कपिल मागेड 2 निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी हाताळणी केली. 7 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. गणेश पाटील यांची कॉम्प्लिमेंट्स आपण पाहतो. बेस्ट ऑफ लक एसके स्पोर्ट्स सापे. ओ जमना दा फटका हवेत खेळलाय. जेवढी उंची हवी होती तेवढी उंची मिळाली आणि जे अंतर कापायचं होतं ते अंतर सुद्धा कापलंय. आला या षटकातील हा दुसरा बिगिट षटकार. एकविराईस गुणगान गाणार हे संगीत आपण ऐकलं डीजे एमच्या वतीनं आणि इथे मात्र नक्कीच गुणगान गातो या चेतन आपल्या संघाचं. काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. पहिला चेंडू पाहिला तर त्याने फेस करत असताना निर्धाव केला होता. त्याच्यानंतर षटकार पाहिला. तिसरा चेंडू पुन्हा निर्धाव तो केला आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्यांनी षटकार जोडला आणि अशा रीतीने धावफलक्यावरती 13 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. येणारी 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 47 धाबांची आवश्यकता. पडगा भिवंडीमधील A1 क्वालिटीची ही स्पर्धा आपण पाहतोय. मिस्टर 360 यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. धन्यवाद. आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. षटकातील अंतिम चेंडू. हो इथे मात्र कुठेतरी खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची आतली कडा पाहायला मिळाली आणि चेंडू शॉट फायनलकडे निघून जातो. दत्ता सुतार होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आपण पाहिली. म्हणजे जवळपास 15च्या गतीनं पुढे जायचं होतं आणि आतापर्यंत कुठल्याही विकेट्स गमावत असताना 14 धाबा रायझिंग स्टार पडगे संघाने आतापर्यंत जोडलेल्या आहेत. म्हणजे येणारे 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 46 धाबांची आवश्यकता आहे. पाहू शकाल या ठिकाणी काय सुंदर या स्पर्धेचं नियोजन आहे. अगदी चौफेर सीमारेषेवरती आपण जर पाहिले तर रॅलिंग आहे आणि त्या रॅलिंगच्या सोबत तुम्ही पाहुण्यांचे कटआउट्स पाहू शकाल. पूर्णपणे आंतरराष्ट्रीय लुक या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पाहतोय. शंकरजी गुलवे आणि त्यांचे संपूर्ण टेक्निकल टीम. सुंदर टेलिकास्ट. अनेक पाहुण्यांचे तुम्ही कटआउट्स पाहतो आणि काय हे विहंगम दृश्य आहे पहा. मैदानाच्या अवतीभोवती या संपूर्ण हिरवी झाडं पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे खूप मोठा पार्किंग प्लॉट तुम्ही पाहू शकाल. अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेचं लुप्त उचललं आणि अनेक पाहुण्यांनी या स्पर्धेला भेट दिली. जय हनुमान वाहुली चषक 2024 पर्व 3 आणि सर्वांना या स्पर्धेवरती गर्व आहे. 18 चेंडू शिल्लक विजयासाठी 46 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जीवन सालवी. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि या पाहूया कशा रीतीने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. वेल थोडंसं कमी खर्च करा एसके स्पोर्ट्स सापे संघ कारण एकूण 11 सामने आज कव्हर करायचे आहेत. कारण 12 संघ आज इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीतील आपण आज शेवटचा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. लेफ्टी राठी ज्यावेळी कॉम्बिनेशन असतो त्यावेळी मात्र थोडंसं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला वारंवार बदल होताना पाहायला मिळत असतात आणि या गोलंदाजासाठी सुद्धा मात्र कधी कधी डोकेदुखी ठरत असते. परंतु जीवन सालवी एक प्रोफेशनल गोलंदाज आहे. प्रॉपर गोलंदाज म्हणून त्याची ओळख या संघामध्ये आपण नेहमीच पाहिलेली आहे आणि कशा रीतीने तो मात्र या ठिकाणी आपला स्पेल संपन्न करेल. 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धाबांची आवश्यकता. पहिला चेंडू फुल टॉस होता. टर्न केलाय ऑन साईडला. डेपमध्ये कुठला प्रोटेक्शन नाही आणि चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. तसंही आपण जर या मैदानाची आउटफील्ड जर पाहिली तर पूर्णपणे टणक आहे आणि एखाद्या वेळी चेंडू जर गॅपमधून जर निघाला तर मात्र त्याला थांबवणं पूर्णपणे अशक्य आहे आणि ते दृश्य पाहिलं आपण. शॉट फायनलकडे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांनी चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू होता आणि त्याच वेळेस चौकार पहिल्याच चेंडूवरती आपल्याला चेतनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेतन चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. आता पावलाचा वापर केला परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. वार पलटवार हा खेळ इथे मात्र आपण पाहतोय कारण क्रिकेटचा खेळ आहे. कितीही धावसके तुम्ही जर मोठी उभारली तर ती मात्र सेफ म्हटली जात नसते आणि त्या धाबांचा इथे पाठलाग करण्याचा प्रयत्न आज रायझिंग स्टार
पडके संघ मात्र करतोय. ज्या गतीने धाबा जोडायचे त्या गतीने धाबा येतात. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 42 धाबांची अजून आवश्यकता. धाव फलकावरती बिनगडीबद्ध 18 धाबांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली. त्यामध्ये अजून काही धाबा आड होतील का? लॉंग ऑनला मात्र या ठिकाणी बेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्र सज्ज होते, त्याने पकडला जाईल. आणि अशा रीतीने पहिला धक्का लागत असताना राजन स्टार पडगा संघाला चेतनच्या रूपानं च्या बाहेर निघून मात्र या ठिकाणी खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र उंची सुद्धा या फटक्याला जास्त मिळाली आणि थोडंसं अंतर कमी पडलं. आणि पहा लॉंग ऑनवरती दीपेश मागेने कुठल्याही प्रमाणे चूक केली नाही. दीपेशने पुढे चेंडू मात्र कलेक्शन केलं आणि एक चांगली कॅचिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. 18 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी सुरू होती, परंतु ती पार्टनरशिप कुठेतरी तोडण्यामध्ये यश आलं गोलंदाज जीवनला. न्यू बॅटर अकबर आलाय आणि अकबरसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे अमान शेखच्या वतीने. जर त्यांनी 6 चेंडूमध्ये 3 षटकार जरी लावले तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिल्या जाईल. आणि त्या षटकाराची आता मात्र कुठेतरी आवश्यकता आहे, ते म्हणजे राजन स्टार पडके संघाला. परंतु आरमाननं पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना 1 धाव ते मात्र कंप्लीट केली आणि सिंगलच्या वतीने धाव फलकावरती 19 धावा पाहायला मिळत आहेत. 14 चेंडूचा खेळ अजूनही मात्र येणं बाकी आहे. 41 धावांची अजूनही आवश्यकता. जसा जसा खेळ पुढे जातोय तसतसा मात्र लक्ष सुद्धा मात्र कुठेतरी पडके संघाच्या दृष्टिकोनातून दूर जाताना आपण पाहतोय. नरेश गोरले यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. खूप छान आयोजन आहे जय हनुमान बाहुबली संघाचं आणि व्हॉइस ऑफ पीटीसी योगी पाटील यांच्यासाठी सुद्धा त्यांनी चांगले कॉम्प्लिमेंट्स पाठवलेले आहेत. धन्यवाद नरेश गोरले. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. या फर्स्ट वॉर्निंग पंचाच्या वतीनं वेले संदर्भात एसके स्पोर्ट्स सापे संघाला इथून दिलं जात आहे. यानंतर वॉर्निंग दिली जाणार नाहीये. डायरेक्टली पेनल्टीचा आवाज तुमच्या कानापर्यंत येऊ शकतो. ओहो या ठिकाणी पाहू शकाल चेंडूवरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न समीरचा होता, परंतु पंचाने डेड बॉल घोषित केलं. कारण ज्यावेळी जीवन चेंडूला रिलीज करत होता त्यावेळी मात्र त्याच्या चेंडू हातातून निसटला. इथे मात्र हा सुद्धा एक फनी मोमेंट. आणि अशा प्रकारची घटना मी मागील 2-3 वर्षापूर्वी भावाल्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलेली होती. असं वाटलं होतं की समीरच्या चेंडूवरती फटका सजवेल, परंतु तसं काही घडलं नाही. एक चांगले खेळाडू वृत्ती त्याच्याकडून पाहायला मिळाली. इथे मात्र वेगवान चेंडूची फेकी कॉर्ड बिहाइंड. बॅटची कडा लागली आणि एसटी रक्षक ऋषिकेश पाटील कुठल्या प्रमाणे चूक केलेली नाहीये. अजून एक विकेटचं पतन. लागेला दुसरा धक्का रायझिंग स्टार पडके संघाला. क्या बात आहे. आता मात्र कॉम्प्लिमेंट्स मधून सुद्धा मात्र या ठिकाणी पारितोषिके लावले जात आहेत. सोहेल शेखच्या वतीनं मोईनला मात्र या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु तुम्हाला प्रथमतः ते पैसे पे करावे लागतील. सोहेल शेख लक्ष असू द्या. जबरदस्त गोलंदाजी जीवन सालवीच्या वतीने पाहायला जीवनचं स्वागत चौकोराने केलं होतं, परंतु त्यानंतर दंडीगोल जबरदस्त डिलिव्हरी. तिसरी सफलता जीवनच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली आणि तिसरा धक्का लागत असताना पडके टीमला. सुरुवातीला आपण जर पाहिले तर 15च्या गतीने मात्र धाबा जोडायचा होता, परंतु आता मात्र करंट रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 20.50च्या गतीने आता पुढे जावं लागेल राजन स्टार पडके संघाला. कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 41
धाबांची आवश्यकता आहे. त्या धाबा इथून मात्र जोडल्या जातील का? नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आलाय मुजीब आणि अरमान हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. अकबर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 41 धाबांची गरज असताना मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज गौरव पाटील. दुपारचा सत्र आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी अनेक संख्येने मात्र आता क्रीडा रसिक आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. पीटीसी मधील एक जबरदस्त टुर्नामेंट, एक जबरदस्त स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. जय हनुमान वाहुली चषक 2024 या ठिकाणी पाहू शकाल सचिन माघे यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. बिग फॅन फॉर योगेश पाटील. थँक्यू सचिन माघे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. गौरव पाटील आता मात्र षटकाला सुरुवात करतोय. 12 मध्ये 41 त्याला वाचवायचे आहेत आणि या ठिकाणी मात्र फटका दमदार आणि मात्र परफेक्ट मिडल झालाय. परंतु वाडिश मिड विकेटकडे मात्र पाहत दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तिथे झेल पकडला गेला आणि अजून एक विकेटचा पतन होतोय. धक्का लागेल चौथा पडगे संघाला. पाहू शकाल कशा रीतीने मात्र असं एक क्षण वाटलं होतं की मात्र चेंडू कुठेतरी या बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु थोडंसं एलिव्हेशन कमी पडलं आणि त्यानंतर मिड विकेटच्या झोन मध्ये पहा पहिल्या अटॅम्पमध्ये चेंडू निसटला होता, परंतु दुसऱ्या अटॅम्पमध्ये चेंडू त्याने कैद केला आणि अखेर अकबरच्या खेळीचा सुद्धा मात्र या ठिकाणी अंत झालेला आहे. नवीन फलंदाज प्रदीप आलाय मुजीबच्या सोबतीला. आतापर्यंत 4 गडी गमावले, 3 सफलता जीवनच्या खात्यामध्ये पाहायला मिळाला, 1 सफलता आपल्याला गौरवच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. कपिलला सफलता प्राप्त करता आली नाही, परंतु जीवननं सुरुवात चांगली केली आणि आता मात्र विजयासाठी 11 चेंडूमध्ये 41 धाबांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची मात्र आवश्यकता आहे, परंतु इथे मात्र पाहू शकाल चेंडू येण्याच्या अगोदरच फटका मात्र फलंदाजांना एक्झिक्यूट केला आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. डॉट चेंडूची सांगताना असं वाटते की कुठेतरी आता मात्र हा लक्ष्य खूपच दूर जात असताना राजदीप स्टारच्या दृष्टिकोनातून राजदीप स्टारचा एकही स्टार आतापर्यंत चांगला खेळू शकला नाहीये. याचं कारण गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली एसके स्पोर्ट्स सापे संघाकडनं. गौरवनं आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, एकही धाव खर्च केली नाही. पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू त्याने हाताळले आणि आता मात्र कुठेशी तरी आपण जर प्रेक्षक वर्गामध्ये जर विचार केला तर थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळते, कारण त्याने काही चुरशीचे सामने पाहण्यासाठी मात्र ते वाट पाहत असतात, परंतु हा एकतर्फा सामना कुठेतरी पाहायला मिळतोय या दोन संघादरम्यान. अजून एक चांगल्या चेंडूची फेकी. या स्पर्धेमध्ये आपण एक मात्र विकेट मिडन ओव्हर कालच्या दिवसामध्ये पाहिलेली आहे की दुसरा मिडन ओव्हर या ठिकाणी गौरव पाटीलकडे आपल्याला पाहायला मिळेल का? 4 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळले, एक धाव तो खर्च करत नाहीये आणि आता मात्र विजयासाठी 8 चेंडूमध्ये 41 धाबांची गरज. ओ इथे मात्र पहा पलटी शॉट करण्याचा प्रयत्न आणि या 5व्या चेंडूवरती सुद्धा इथे धाव खर्च गौरव पाटीलने केलेली नाहीये. फलंदाजीमध्ये हवी तशी तो कामगिरी करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये 100% कमिटमेंट देण्यासाठी तयार आहे. जबरदस्त गोलंदाजी, चांगल्या लेंथवरती चांगल्या टप्प्यावरती आतापर्यंत त्यांनी चेंडूची हाताळणी केली. रुपेश पाटील यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. अतिशय सुंदर नियोजन आहे जय हनुमान वाहुली आणि सुंदर समालोचन अजय गरज सर आणि योगेश पाटील यांच्यासाठी सुद्धा कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. धन्यवाद. रुपेशजी पाटील फटका हवेत केला, मिस टायमिंग आहे, कॉटन बॉलची शक्यता नाकारता येत नाहीये आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट मिडन ओव्हर गौरव पाटीलच्या नावावरती जात असताना जबरदस्त कामगिरी गौरव पाटील विथ एसके स्पोर्ट्स सापे संघाची आपण पाहतो. या सामन्यामध्ये आपण हा रिप्ले पाहू शकाल. कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु मिस टायमिंग झाला, टॉप पेज लागलं आणि गौरव पाटीलने कुठल्या प्रमाणे तिथे चूक केली नाहीये आणि अशा रीतीने आता मात्र विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 41 धाबांची आवश्यकता. आणि या ठिकाणी या ओमकार मालीचं आपण कॉम्प्लिमेंट्स पाहिले तर पडगा प्रीमियर लीग पेक्षा काही भारी टुर्नामेंट आहे वाहुली ट्रॉफी. क्या बात आहे. एक खूप चांगली अचिव्हमेंट असेल जय हनुमान वाहुली संघासाठी, ज्या अनुषंगानं या स्पर्धेचं आपण नियोजन पाहतोय. त्यानंतर प्रणय विषयीची मात्र कॉम्प्लिमेंट्स आपण पाहू शकतो. जब तक सूरज चांद रहेगा योगी पाटील तुम्हारा नाम रहेगा. क्या बात आहे. हे सर्व तुमचं प्रेम आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पाहू शकाल प्रेक्षक वर्गामध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी या जबरदस्त आपल्या संख्या पाहायला मिळते. मिस्टर 360 यांच्याकडून सुद्धा मात्र कॉम्प्लिमेंट्स पाहतोय. ईस्ट और वेस्ट एसके एंटरटेनमेंट इज द बेस्ट. क्या बात आहे. खरोखरच खूप छानपैकी या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय एसके एंटरटेनमेंटच्या वतीनं. आणि या ठिकाणी पाहू शकाल हा चेहरा बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट मायटी महेंद्र मागे यांना मात्र दाखवलं जात आहे. अगदी
चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल आहे. सुंदर कामगिरी त्याची आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि या काही क्षणानंतर तो तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. नवीन गोलंदाज विपुल आलाय. या ठिकाणी पहा हा कुठला फटका खेळायचा होता फलंदाजाला. पूर्णपणे या ठिकाणी शफल होऊन ऑनसाईडला टर्न करायचं होतं परंतु चेंडू मात्र पाहिला तर अगदी शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. म्हणजे कुठेतरी आपण जर इथे विचार केला तर औपचारिकता पूर्णपणे बाकी आहे. रिप्लेमध्ये पाहू शकतो राऊंड द विकेट न आले आणि कुठेतरी पिकअप शॉट खेळायचा होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क तिथे झाला नाहीये आणि या डॉट चेंडूने मात्र विपुलनं सुरुवात केली. मला असं वाटतं की दत्ताच्या हातामध्ये चेंडू असेल परंतु युवा गोलंदाज विपुलला ते संधी दिली कारण ऋषिकेशला माहिती की धाबा खूप आहेत आणि कुठेतरी युवा गोलंदाज संधी देणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र विपुलवरती ती जबाबदारी टाकली आणि चांगल्या लेंथवरती तो गोलंदाजी करतोय. आणि तसंही मी कधीही विचार करतो की तुमच्याकडे जर युवा खेळाडू असतील तर त्यांना संधी देणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांना संधी दिलीच नाहीये तर ते आपली जी गुणवत्ता आहे जो आपल्याला टॅलेंट आहे त्यांना सादर करण्याची ती मात्र वेळ मिळणार नाहीये आणि हे कार्य मी प्रथमतः पाहिलं तर चिरोबा वाशिर संघ सातत्याने करत असतो. इथे मात्र अथर्व विषयांच्याकडून कॉम्प्लिमेंट्स आलेला आहे. DJ AM लग्नाची पत्रिका नाही आली अजून, येईल अजून वेळ आहे. अथर्व तुम्ही टेन्शन घेऊ नका, परफेक्टली कार्यक्रम असणार आहे DJ AM. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 40 धाबांची आता मात्र इथे आवश्यकता आहे. पावलाचा वापर या ठिकाणी IPL पेक्षा भारी टुर्नामेंट आहे आणि लाईव्ह कव्हरेज भारी आहे. क्या बात आहे. क्लुच त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. अनेक प्रेक्षक आता मात्र ऑनलाईन जोडलेले आहेत. अतिश पाटीलकडे सुद्धा कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. खूप दिवसांनी अजय गरत आणि योगी पाटील यांची एवन जोडी पाहायला मिळाली. अजय गरत सर PTC मध्ये पण अवेलेबल राहा जावा, तुमची क्लासिकल कॉमेंट्री आहे. नक्कीच जशी वेळ मिळेल अजयकडे ते सुद्धा मात्र PTC मध्ये स्पर्धा कव्हर करतील त्यात काही शंका नाही कारण त्याचं सुद्धा शेड्यूल बिझी आहे. धन्यवाद आतिश पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. सामना एकतर्फा आहे आणि त्याच अनुषंगाने थोडंसं आपण लक्ष विचलित करतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 39 धाबांची गरज. विकेटचं पतन तिथे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळालं. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता 13 धाबांच्या गतीने तुम्हाला पुढे जावं लागेल. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका, यानंतर एक बिग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. SG स्पोर्ट ढोळे विरुद्ध चिरोबा स्पोर्ट वाशिरे. आतापर्यंत विपुलनं चांगली कामगिरी केली आणि इथे मात्र पाहू शकला अजून एक चांगल्या चेंडूची फेकी मात्र पाहायला मिळाली. पण तो राजदीप स्टारनं मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये निराश केलेला आहे त्यांच्या पाठीराख्यांना, त्यांच्या सहकार्यांना. परंतु तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, कुठेतरी या चांगला खेळ करता तुम्ही प्रयत्न केला, त्यासाठी सुद्धा आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. या चेतन पाटीलकडे सुद्धा कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. एवन जोडी अर्थात अजय घरात आणि योगेश पाटीलसाठी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. धन्यवाद चेतनजी पाटील. फुलटॉस ऑन साईडला टर्न गेलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल आणि एका धावेवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. अजून एका चेंडूचा खेळ ऋषिकेश बाकी आहे, सामना संपला नाहीये. थोडीशी घाई झाली होती ऋषिकेश पाटीलला आनंद साजरा करण्यासाठी. चेहऱ्यावरती या स्माइल आहे. बस्ट ऑर्गनायझर बाय जय हनुमान टीम वाहुली कीप इट अप रोनी ठाणगे यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. ओहो हो करण्याचा प्रयत्न आणि आता हा सामना संपला आणि हा सामना जिंकला SK स्पोर्ट्स सापे संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन DS मागे, कॉंग्रॅच्युलेशन SK स्पोर्ट्स सापे अँड हार्ड लक रायझिंग स्टार पडगे. अभिनंदन SK स्पोर्ट्स सापे. दक्षित त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. नो डाऊट संघ अडचणीमध्ये होता परंतु एक जबरदस्त इनिंग त्यांच्यामधून पाहायला मिळाली. 10 चेंडू फेस केले, 31 धाबांचं योगदान दिलं, त्यामध्ये 2 षटकार 3 चौकारांचा समाविष्ट आणि दीपेश मागे ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. नितीन मागे यांचा कॉम्प्लिमेंट्स आपण ऐकूया. गायकवाड सर पण पाहिजे होते
परंतु नितीनच्या मागे आपल्या माहितीसाठी